रोजच्या मसाल्यात जबरदस्त चवीचं पण कडू न होणारं भरलं कारलं. तर आज मी कारल्याची सुक्की भाजी करणार आहे मस्त. तर मुलंही आवडीने खातील. एकदा वेगळ्या पद्धतीने करून बघा तुम्ही पण. तर मी इथे कारली चिरून घेतलेली आहे. त्याच्या आतला जो गर असतो तो सुद्धा मी त्यातला काढून घेतला आणि त्याला मीठ लावून घेतलं एक 10 मिनटं, कारण की त्याला पाणी सुटलं की ते खूप त्याला म्हणजे कडूपणा असतो तो खूप निघून जातो. आणि मग त्यानंतर ते धुवून घेतलं आणि एका साईडला मी कढईत वाफत ठेवले ते वांगे. मी म्हणजे एक 20 मिनटं तरी मी ते वाफवून घेणार आहे. त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये जे सारण भरायचं आहे आपल्याला, तर इथं त्याची तयारी चालली आहे माझी. तर मी कढईत तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलेले आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये, आणि बारीक चिरलेला एक कांदा घेतला, तो पण त्याच्यामध्ये टाकला आणि छान परतून दिलेला आहे तो कांदा. त्याच्यानंतरून आपण त्यात टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला. तर टोमॅटोसुद्धा छान असं सॉफ्ट होऊन द्यायचा. आणि मग त्याच्यानंतरून मी शेंगदाण्याचं कूट पण घालणार होते. तर मी कूट आधीच तयार करून घेतलेलं होतं. म्हणजे आमचा फ्रीजमध्ये ऑलरेडी कूट असतो, कारण की माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये हा कूट लागतोच मला. त्याच्यामुळे मी तो स्टॉकच बनवून ठेवते 8-8 दिवसाचा. तर मग इथं कारली बघा छान अशी मऊसूद शिजलेली आहेत. त्याच्यानंतरून हे पण सॉफ्ट झालं होतं आपलं कांदा टोमॅटोचं जे आहे ते मिश्रण. त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद आणि धना पावडर. त्याच्यानंतरून त्यात टाकलेलं आहे आपलं जे लाल तिखट आहे ते टाकलं आणि छान परतून दिलेलं आहे. सर्व मसाले छान परतल्यानंतरूनच मग त्यात जो आपलं शेंगदाण्याचा कूट आहे तो पण त्यात लास्टला घालायचा आहे. कोथिंबीर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला. तर आमच्या इथे खातात मग त्यामुळे मी पण टाकलेली आहे कोथिंबीर. मग नंतर त्यात बारीक चिरलेला जो कोथिंबीर टाकल्यानंतरून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बारीक केलेला. आणि आपला जो सिक्रेट मसाला आहे मॅगी मसाला, तो पण यात टाकल्यानंतर खूप छान टेस्ट लागते आणि ते सारणसुद्धा खूप छान लागतं. आणि मीठ पण टाकलेलं आहे. मीठ मी तर कमी प्रमाणातच टाकले, कारण की कारल्याला मी आधी शिजताना मीठ मध्ये ऑलरेडी ते शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे ते खारट नको व्हायला. त्यामुळे मी तर मिश्रणामध्ये पण जे सारण भरणार आहे त्यात मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतरून हे सर्व जे सारण आहे ते एका ताटलीत काढून घेतलं, ते जरा थंड होऊन दिलं आणि त्यानंतरून कारल्यामध्ये बघा मी अशा प्रकारे सर्व ते सारण भरलेलं आहे. मग हे भरून झाल्यानंतरून परत दुसरी कढई ठेवली गॅसवरती. तर थोडंसंच तेल घेतलेलं आहे, कारण ऑलरेडी त्या सारणाला पण तेल आहे, त्याच्यामुळे जास्त तेलकट व्हायला नको. त्यामुळे मग मी थोडंसंच तेल घेतलं कढईमध्ये आणि एक कारली अशी छान सगळी परतून घेतली. आणि जो उरलेला मसाला आहे, जो आपला कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कुटाचा, तो मसाला मी त्यामध्ये टाकला आणि छान परतून दिलं आणि झाकण ठेवून एक 5 मिनटंच वाफवून दिलं. तर मस्तपैकी तुम्ही पण ट्राय करा अशी रेसिपी.